नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचं सरकारी योजना चॅनलवर स्वागत आहे आणि सगळ्यांना नमस्कार। तर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे महत्त्वाची बातमी आणि गुड न्यूज आहे। आज आहे 12 मार्च। तर आजपासून लाडक्या बहिणीचे जे राहिलेला हप्ता होता 1500 रुपयाचा तो आजपासून वितरित होणे चालू झालेला आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणत्या कोणत्या महिन्याला आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे। आणि ज्या महिलांना नाही आला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला आत्तापर्यंत ह्या महिन्याचा हप्ता आला नाही असं स्पष्ट मेन्शन करून टाका। आम्ही जेवढी हेल्प होऊ तेवढी हेल्प करत आलेलो आहोत। तर जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। तर महाराष्ट्र शासनच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवल्या जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता रक्कम वितरित करण्यात चालू झालेले आहे। यावेळी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रत्येक 1500 रुपये मिळून 3000 महिन्यात पाठवले जाणार आहे। पहिला टप्पा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा जी रक्कम होती ती जमा झालेली आहे, पण जे मार्च महिन्याचा जे पैसे होते 1500 रुपयाचा हप्ता तो जमा झालेला नाही। यावर राज्यात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरेने कॉन्फरन्समध्ये खूप काही सांगितलं आहे, खूप काही चर्चा केलेली आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे। तर यांनी दोन्ही महिन्याचे पैसे पाठवायची प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहील असं म्हटलं होतं, पण कित्येक लाडक्या बहिणी जे आहे त्यांना फक्त 1500 रुपयाचा हप्ता आलेला आहे, 1500चा हप्ता आलेला नाही। तर आज आहे 12 मार्च, आज पण तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस भरपूर आहे। सकाळी 7 वाजेपासून पुन्हा पैसे टाकणे सुरू झालेले आहे। तर अदितीताई तटकरे काय म्हटले जाणून घेऊया। अदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवर एक्सवर पोस्ट करून माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। म्हणजे जे काही प्रक्रिया होती 1500 रुपयाचा हप्ता पहिला आला आणि आता मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो बाकी राहिला आहे तो सुद्धा आता वितरित करण्यात चालू झालेले आहे। तर ज्या महिलांना फेब्रुवारी प्लस मार्च असे 2 महिन्याचे हप्ते आले असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे दुसऱ्या आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहे त्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल आरामशीर। तर मार्च महिन्याचे सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्चपासून सुरू झालेली। ही प्रक्रिया 12 मार्च 2000 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये व मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपये असे टोटल 3000 जमा होणार आहे। तर ज्या महिलांना आज पैसे आलेले आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत पोहोचवा ज्यांना अजूनसुद्धा एक पण पैसे आलेले आहे। तुमची काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करू। तर सर्व लाडक्या बहिणींना निश्चित राहावे असं अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे। तुम्ही पात्र आहात, तुम्ही निकषात बसत आहात तर तुम्हाला पैसे भेटणार, त्याला कोणी अडू शकत नाही असं अदितीताई तटकरे स्वतः म्हटले आहे। आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की अजूनपर्यंत आम्ही कोणतीही चौकशी चालू केलेली नाही फॉर्म रद्द करण्याबाबत, आणि दुसरी गोष्ट ही जी योजना आहे ती बंद होणार नाही हे सुद्धा सांगितलं आहे। तर लाडकी बहीण आतापर्यंत किती रुपये मिळले? महाराष्ट्र लाडक्या बहीण महायुती सरकार जुलै 2024 पासून सुरू केली आहे। लोकसभा निवडणूक धक्का बसल्यानंतर महायुक्ती ही योजना आपली होती। ही योजना महायुक्तीसाठी गेम चेंजर ठरली आहे। महाराष्ट्र महायुक्ती विजय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर ही जी योजना आहे ते जुलै 2024 पासून चालू केलेली आणि तेव्हा खूप सारे महिला पात्र होते आणि त्यांना पैसे मिळत आले, पण आता इलेक्शननंतर जे महिला पात्र नाही, 4 चाकी असो किंवा किती सारे अटी आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहे, ते अटीमध्ये बसत नाही त्या महिलांचे फॉर्म रद्द केले किंवा काही महिला समोरून हे केलं की आम्ही आता पात्र नाही आहोत, आम्हाला योजनेचा लाभ नको आहे। तर आतापर्यंत 9 हप्ते मिळालेले आहेत, टोटल 13,500 मिळालेले आहेत। राज्य सरकारकडून महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2 कोटीपेक्षाही जास्त रक्कम वाटण्यात आलेली आहे दर महिने।
तर महाविकास आघाडी नेतृत्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना दर महिने 2100 रुपये कधी दिले जाणार विचार केली जात आहे। सत्ताधारी महायुती नेते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये देण्याबाबत कधी निर्णय होणार हे पाहावे लागेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जे वाढ होणार होती 2100 रुपयाची ती कधी होणार, खूप साऱ्या महिलांना प्रश्न आहे। आणि बजेटच्या जे मीटिंग झाले तेव्हासुद्धा हा मुद्दा उचलला, तर अदितीताई तटकरे आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही विचार करू आणि सांगू कधी आम्ही निर्णय घेणार आहे त्याबाबत। तर त्या गोष्टीवर पण विपक्ष खूप काही चर्चा करताना तुम्हाला बाहेर दिसले असेल। ऑब्व्हियसली सगळ्यांना ह्या गोष्टी माहीतच आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम सध्या 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे। 2100 रुपये कधी मिळणार त्याबाबत चोक्कस एक माहिती मिळेल ना तर तुम्हाला नक्की त्याबाबत आम्ही सांगूया। पण सध्या तरी 1500 रुपयेच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ते अदितीताई तटकरे स्वतः म्हटलेले आहे। म्हणून लाडक्या बहिणींनी चिंता करावी नाही, जे काय भेटते ते पदरात पाडून घ्या। राज्य सरकारमध्ये मंत्र्याकडून सांगितलं आले पण अजितदादा पवार याबद्दल घोषणा केली नाही। त्यामुळे 2100 रुपये नक्की कधीपासून मिळणार यावर प्रश्नाचे चर्चा सुरू झालेली। याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विचारण्यात आले। फडणवीसने सविस्तर उत्तर दिले। तर ही जे 2100 रुपयाचे जे टॉपिक आहे ना तो एवढा खेचून धरला आहे की 2100 रुपये कधी मिळणार आणि त्याबाबत स्वतः क्लिअर करताना सांगत आहे अदितीताई तटकरे की अर्थसंकल्पात 2100 रुपये बदल घोषणा करण्यात येईल असे सांगितले होते, पण ती घोषणा झालीच नाही। फक्त 1500 रुपये मिळणार हे अर्थसंकल्प नंतर स्पष्ट झालेले आहे। म्हणजे मला तर वाटते की एक GR नवीन निघेन, त्यामध्ये जे पात्र महिला आहेत त्यांनीच फॉर्म भरायचा आणि त्या संदर्भात खूप सारे नावं कमी होत जातील। त्यानंतर ते 2100 रुपये देईन असं मला वाटते। तुम्हाला काय वाटते जरूर ह्याबद्दल पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद झाली। लाडकी बहीण योजने 2100 रुपये कधी मिळणार या गोष्टीवर खूप सारी चर्चा झालेली आहे। तर खूप सारे प्रश्न उद्भव आहे की ही जी योजना आहे ती हळूहळू करून बंद करतील किंवा खूप साऱ्या महिला अपात्र झाल्यानंतर 2100 रुपये वाढवतील, महिलांची संख्या कमी होणार त्यानंतर 2100 रुपये वाढणार, असे पण खूप सारे क्वेश्चन येत आहे। तर त्याबद्दल जे काही माहिती मिळेल तर आम्ही तुम्हाला नक्की त्याबद्दल सुद्धा सांगत राहणार आहोत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला। देवेंद्र फडणवीस म्हटले कुठलीही योजना तयार होते तेव्हा गृहीत एक असत की 3.5 कोटी, 3 कोटी आणि साधारण 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचवतात आले। या योजनेसाठी पैसे किती लागणार त्या गोष्टीवर चर्चा करताना तुम्हाला देवेंद्र फडणवीस दिसले आहे। तर जे काही असेल नवीन GR किंवा काही योजने रिलेटेड माहिती तर ती आम्ही नक्की तुमच्यापर्यंत कळवू आणि सांगूया। तर ही होती लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी महत्त्वाची बातमी। आणि लाडक्या बहिणींसाठी जे काही हप्ता आहे तो 1500 चालू राहणार आहे। 2100 कधी मिळणार त्याबाबत जे काही माहिती मिळेल तसे आम्ही तुम्हाला सांगत राहणार आहोत। आपल्या योजनेसाठी पैसे किती लागणार हे वर्षभरात समजलं। मागच्या वर्षी अंदाजे आधारवर आम्ही पैसे ठेवले होते। उद्या योजनेचे पैसे वाढवायची गरज पडली तर वाढवता येईल। तर जे त्यांचा बोलण्याचा स्टाईल होता की योजनेत किती पैसे लागतील तो एक अंदाज ठरवायसाठी आम्ही ही अमाऊंट ठेवली होती, पण पुढे किती पैसे लागतील त्याबाबतसुद्धा ते सांगणार आहे। तर असा उत्तर होता देवेंद्र फडणवीस यांचा। तर तुम्हाला काय वाटतं की पैसे कधी वाढतील, कोणत्या महिन्यामध्ये वाढतील जरूर सांगा। उद्या योजनेत पैसे वाढवायची गरज पडली तर वाढवता येईल, कुठलीही अडचणी नाही। आवश्यक तेवढी तूर्त मध्ये ठेवण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर
पुढे काही अपडेट असेल किंवा कधी पैसे वाढवणार किंवा किती अपात्र ठरले किंवा काही लेटेस्ट न्यूज असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. अजूनसुद्धा खूप सारे महिला आहेत जे बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यांना विनंती आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ज्या करून जे काही नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर इथे जाणून घेऊया एप्रिल महिन्यात किती रुपये मिळणार. एप्रिल महिन्यात 2100 रुपये मिळणार नाही. एप्रिल महिन्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणींना. तर कधी पैसे वाढतात, कधी काय होते, जे काही डिसिजन असेल आपल्याला बातमी समोर येत असेल तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तर ही होती लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी. तर ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आले नाही त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आपला व्हिडिओ एवढा शेअर करा त्या महिलांपर्यंत ज्यांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही. तर अशीच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपल्या